हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज चालली आहे बोरिवलीमधील पागोडा विपासना सेंटर इथे। तर मी आता उतरली आहे बोरिवलीमध्ये। बोरिवली वेस्टला येऊन मी बसची वाट बघते। आता मी बसची वाट बघत उभी होते आणि मला खूप भूक पण लागली होती आणि बाजूलाच एक बर्गर किंग होतं। मग तिथून मी बर्गर खायला घेतलं आणि तितक्यात बस पण आली। मग मी पळतच बस पकडायला गेले। बोरिवली स्टेशनवरती मी अर्धा तास वाट बघितली बसची आणि फायनली बस आली होती आणि 247 नंबरच्या बसमध्ये मी चढले आणि उतरले गोराई खाडीजवळ आणि मी खाडीजवळ पोचली। आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं पण आम्ही चुकीच्या बोटमध्ये चढलो। आम्हाला आता परत उतरून तिकडच्या बोटमध्ये जावं लागणार आहे। जेटीतून उतरल्यावरती आम्ही आता रिक्षा घेतली। रिक्षा स्पेशलच करावी लागते, 100 रुपये घेतले आणि तुम्ही जेटीतून जरी गेलात तरी पण रिटर्न तिकीट 100 रुपयाची दोन्ही शकतोच। रिक्षामधून जा किंवा बोटीमधून जा। तर आताच मी रिक्षामधून उतरली आहे आणि पोचली आहे पागोडा टेम्पल जवळ। तर तुम्ही बघू शकता, टन-टन टन टन बघू शकता किती सुंदर मंदिर आहे। बापरे, खूप छान आहे। आता मी मंदिरच्या मेन गेट जवळ पोचले। आता मी आतमध्ये चालली आहे। इथे सगळेजण चप्पल घालून जात आहेत पण इतकी स्वच्छता आहे ना, चप्पल घालून जायचं मनच नाही करत आहे। आता मी जाते मंदिरामध्ये। मी ना मंदिराच्या आतमध्ये गेले होते आणि ते एंट्रन्सला त्या लेडीज बसल्या होत्या। तर त्यांनी विचारलं की तुम्ही टिफिन वगैरे काही आणलंय का? तर मी म्हटले हा टिफिन आणलंय। तर मग व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? तर मी नॉनव्हेज आणलं होतं। मग त्या म्हटलं की नॉनव्हेज आतमध्ये अलाउड नाही आहे, एकतर तुम्ही बॅग बाहेर ठेवा नाहीतर मग ते खाऊन या वगैरे। मग मी ते खायला बसली, नॉनव्हेज खाणार आणि मग मंदिरामध्ये जाणार। त्यांचं असं म्हणणं आहे की नॉनव्हेज खाऊन गेलं तरी चालेल पण नॉनव्हेज घेऊन नाही जायचं आहे तिकडे। ते त्यांचं म्हणणं की पूजापाठ वगैरे नाही करत, फक्त मेडिटेशन करतात। तर मग खाऊन गेलं तरी चालतं पण न्यायचं नाही असं। हो आता एक चपाती खाते चल। याला बघून तो पण कुत्रा आलाय। हा काय बोल, याला बघून तो पण आलाय पण त्याला असं वाटतं की मी त्याला मारते म्हणून तो पळतोय। ये ये अजून भुलगी घेतलं इन केलीच नाही त्याला पण देऊ तरी त्याला देऊ। ये तो पळतोय, खातच नाही आला बस केवढा हा उपाशी होता वाटतं खूपच। एक चपाती एक हा तर नाही मारत आहे, पळतोय तो। चिमणी पण खायला आले। वा, आता मला पुण्य मिळते। चल आता खूप खाल्लं चल। हा अजून बघतोय, देऊ याला खायला। ये कुठे गेले बाकी सगळे? पळाले। ये घाबरतो तो। हा इथे ना चेकिंग करतात, जसं की वगैरे खिशामध्ये काय असेल तर ते घेऊन नाही जायचं। आम्ही टिफिन वगैरे खाल्ला आणि परत आतमध्ये आलो। परत आमची बॅग चेक केली, मग त्या बॅगमध्ये चिप्स वगैरे होते, त्यांनी ते सुद्धा काढायला लावले। मग त्यापेक्षा आम्ही ठरवलं की बॅग आम्ही बाहेरच ठेवतो। मग त्यांनी बॅग बाहेर वगैरे ठेवले आणि आम्ही आतमध्ये आलो आहे। बघू शकता किती सुंदर आणि किती मोठं मंदिर आहे। डोळे उघडत नाहीये इतकं ऊन आहे पावसाच्या दिवसातून, पण ऊन इतकं पडतंय। हे इथलं मंदिर ना खूपच मोठं आहे आणि तुम्हाला पूर्ण मंदिर फिरायचं असेल ना, म्हणजे गार्डन वगैरे, तर तुम्ही ते मॅप दिलंय त्या मॅपनुसार पण जाऊ शकता। खूप मोठं गार्डन पण आहे इथे। इथे ना प्रत्येक ठिकाणी बसायला सुद्धा छान सोयी केल्या आहेत। संध्याकाळचं तर इथे खूपच भारी वातावरण असेल। आणि इथे कोण देव आहेत? सत्यनारायण गोयंका व श्रीमती इलायची देवी गोयंका मूर्ती तर छान आहे। गार्डन तर त्याच्याहूनच खूप भारी आहे। मला अजून पुढे मी दाखवते। या गार्डन मध्ये खूप सारी फुलं आहेत आणि जास्वंदीचे तर वेगवेगळे कलर आहेत, म्हणजे इथे लाल आहे, सफेद आहे, इथे पिंक आहे
खूप सारी फुलं आहेत इथे. पांढरा चाफा आहे. इथे ना प्रत्येक ठिकाणी वायफाय आणि कॅमेरा कनेक्ट केला आहे लोकांनी. हे बघा इथे बघू शकता प्रत्येक ठिकाणी आहे. काय मंदिरामध्ये मोर आलाय. वाव, झुमच नाही होत आहे. तर अशा प्रकारे आम्ही संपूर्ण मंदिर फिरलो आहे आणि ऊन खूपच आहे त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ करता येत नाही आहे. तर मग आमची व्हिडिओ इथेच संपते. लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.